नमस्कार मैत्रिणींनो. तर सगळ्याचे प्रॉब्लेम इथंच आहेत गळ्यापाशीच. कारण काय ना, कोणाला गोट बनवता येत नाही, तर कुणाला ती पट्टी कशी लावायची ते समजत नाही, कुणाचा गळ्याचा गोल आकार येत नाही. तर नक्की पहा. तर पहा, मी गळ्याला एक पट्टी लावून घेतलेली आहे आणि ती क्रॉसमध्येच घेतलेली आहे. लावून घ्यायची आणि त्याला नॉचिंग करायची, की जेणेकरून तो कपडा फोल्ड केला आपण तर त्याची फिनिशिंग व्यवस्थित दिसली पाहिजे. आणि म्हणजे फोल्ड केला तरी ती व्यवस्थित फोल्ड होतो जेव्हा आपण नॉचिंग करतो तेव्हा. तर नॉचिंग करायचीच आहे. तर तुम्ही पाहू शकता की मी कशी पट्टी लावलेली आहे आणि गळ्याला पण एकदम व्यवस्थित आकार येतो त्यानेच. तर नक्की ही ट्राय करा तुम्ही ट्रिक. एकदम इझी आणि एकदम सोपी. आपल्याला गळ्याला गोट एकदम बारीक घ्यायचा आहे. तर कोणाकोणाला जाड पण गोट आवडतो, कोणाकोणाला बारीक. तर मी बारीकच घेत असते. आणि काहींना जर फोल्ड पट्टी आवडत असेल तर मी फोल्ड पण करून देते. फोल्डची पण एकदम फिनिशिंग छान येते गोटपेक्षाही. तर हे पहा, इथून मी इकडच्या हाताने जो कपडा वाढलाय ना, तो गोल राऊंडमध्ये येण्यासाठीच ओढलेला आहे. तो तुम्ही स्ट्रेट घेता, त्याच्यामुळे त्याला गोल आकार येत नाही. तर स्ट्रेट कपडा कधीच खेचायचा नाही तुम्ही. तर पहा, गळ्याला एकदम गोल आकार येणार आहे तुम्ही. तर तुम्हालाही असाच ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा. आणि हे पहा, गळ्याला किती फिनिशिंग आलेली आहे. तरी पण व्यवस्थित दाखवता येत नाही कॅमेऱ्यामध्ये. तर आपला कॅमेरा सेट नसतो, त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित नाही दाखवतात कॅमेरा. मी तो उभा केलेला आहे. तर